गेला त्यांच्या घरी गेला गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे जरा इथून बाजू वाटा थोडा काहीच बघू शकता गणपती बाप्पा मस्त वेगळी रील बनवतो भाई. हॅलो काही जण झालं यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मस्तपैकी रेडी झालं आहे. आता चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला परत एकदा. मग दाखवतो आज विसर्जनामध्ये काय काय धमाल होणार आहे आणि किती नाचणार वगैरे आहेत. रात्री तर धमाकूल घातला होता पण आता आजचा दिवस स्पेशल आहे कारण की काही क्षणातच बाप्पा निघून जातील आपल्यातून विसर्जनासाठी. तर चला कोणता उशीर न करता जाऊ आणि परत आस लागेल पुढच्या वर्षीची कारण की साखर चौथीचं गणपती बाप्पा चुकूनच कोणाच्या तरी घरी असतात. तर आमच्या गावात तर एकच घरी आहेत आणि दुसरं असं आहेत की ज्यांचे नवसाचे आहेत ते आहेत. हा पण नवसाचंच आहे पण बघू. आणि माऊलीसुद्धा येणार आहे मस्तपैकी विसर्जनाला. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. बघा इकडेच आहे माऊली तर बोलतो विसर्जनाला शपथ. मी फोन करीन तेव्हा या मग आपण जाऊ विसर्जनाला. ओके जेव्हा बघ गणपती निघतील तेव्हा मम्मीला सांगून ठेव. नंदन पार्वती शिवदेवा गण 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 गणपती देवा गणपती बाळ बुद्धी सद्बुद्धी सद्वृत्ती दे. मस्तपैकी दर्शन करून झालेलं आहे पण आता माझा शूट करायलाच कोण नव्हता. आता जाऊ मस्तपैकी. बाई रात्री जाऊन झोपला लय लवकर झोपला. मस्तपैकी मंडळी बसले जेवायला. आपण पण जेवण करून घेऊ. दर्शन घेऊन आलो आराम केला. आता उठलोय झोपेतून. आता चालू विसर्जनासाठी. बघूया चला बघूया. उत्तर पूजा वाटतं झालेली. आता जाऊ वरती आपण मस्तपैकी सगळी जण तयारी झालो. हे बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. असे असतील आरामात आराम तेव्हा. मोरया मोरया मोरया.
बाप्पा बघू शकता मस्त बँडवाले सुद्धा आलेले आहेत. त्यांचा चालू आहे सेटअप थोडासा. हाय
मस्तपैकी आता पोचलोय आम्ही वेशी आहे मंदिराच्या इथं. बेंडवाले थांबले जरा दमले, कारण जेव्हापासून निघले ना तेव्हापासून कंटिन्यू नाचतात. एकदम डेंजर सिच्युएशन झाले आणि गुलाली तेवढंच आणले. आम्ही त्यासाठी लांबत आहो. बघा मारेन टाकलं तर जाम मारेन. तर आता सुशांत घेऊन नाही येतोय. मी दोघा तिथं जाऊन उभी राहिले. गुलाला माकायचा नाही बाबा. त्या दिवशी माकलो आणि वाट लागली पूर्ण. पहिलं सांगून ठेवलं गुलाल माकू नका, मला त्रास होतो त्याचा आणि इन्फेक्शन होतं. हे गुलाल बेकार आहे एकदम. त्याच्यामुळे माऊली आणि मी इथं सोबत उभा आणि तिथं वाजवताना काहीतरी आय थिंक थोडासा थंडसाठी विश्रांती घेतलेली आहे. आणि दुसरा एक गणपती आपल्या गावात, म्हणजे टोटल 3 होते, त्यातला एक विसर्जन झाला. 2 आता वाजत गाजत एकदम धुमाकूळ घालून निघणार आहेत.
गाईज मस्तपैकी पोचलोय तल्यावर आणि मस्तपैकी पाणीपुरी खाऊन आलो आणि मस्तपैकी पोरं सुद्धा पोचल्या. कृष्ण आहे गणपती बोलवाला. आता आम्ही चालले गणपती बोलायला. हा मग मार उडी चला लगेच. तर बघितलं कशी मस्ती चालते यांची, पण तिथं आता मी थोडंसं चेंजेस करीन कारण डेंजर अशा शिव्या दिलेल्या आहेत. आता बघू गणपती बाप्पा यायला थोडा टाईम लागेल. तर फास्ट घेऊन आलेत अक्षरशः म्हणजे 10 वाजणार आहेत. आता किती वाजलेत तर तुम्हाला सांगतो मी. हे किती वाजलं रे मी दाखवतो मला किती वाजले ते. 8 वाजल्यात अजून काही गणपती बाप्पा आला नाही. आता वाट बघत राहा. बघा किती वाजले 9 साडेनऊ तर वाजतील जिथे यायला. 9 तर वाजतील. तर त्यामुळे आता फास्ट घेऊन आलेत. तर बघा तल्यामध्ये कालोख करून ठेवले सगळं. हे आमची अशी महानगरपालिका. लगेच खोलून नेले. 10 दिवसाचे विसर्जन झाल्या लगेच इथले फोकस होते ना वरती इकडे लावलेले, लगेच खोलून नेले. पोचला तल्यावर मस्तपैकी. आणि आता आरती चालू आहे थोड्या वेळात. किती मिनिटात बघा मी तुम्हाला दाखवतो. 9 वाजता बोललो तुम्हाला. वाजले 8:30 वाजता. चला पटापट आरती करून घेऊ आणि मग अजून एक दुसरा गणपती बाप्पा आहे तो सुद्धा येईल मागून लगेच. काहीच बघू शकता आरती झालेली आहे मस्तपैकी. आणि बसलो तर मी तल्याचं निरीक्षण करत होतो. खरंच निरीक्षण करत होतो कारण की पुढच्या वर्षी आपण तला बनवायला सांगू. यांना सांगू तला बनवता येतं. साफ करायचा रांगोळी काढायचं. तर गणपती बाप्पा विसर्जन होतील तर कसं वाटतं तुला?
डोल्यांच्या आसवाना डोळ्यांच्या आसमाना निघत दुपारी रडू होतं. आता माझी तब्येत जरा डाऊन आहे. रडणारी घसा गेली बसलाय. रडणारी सर्दी आहे झाली. रडणारी माझी मुलगी आहे, ती घरी आहे मम्मीकडे. ती खूप रडली आहे. तू घेतले असेल तिला ब्लॉक मध्ये. ती बघ, ती खूप असते बघ. आवाज काढ जरा, आवाज काढ, आवाज काढ. ए, वहिनीला घे ना. जोरान बोल फक्त, जोरान शब्द, जोरान. मना कानपूरला इन बंद झाली. आवाजच नाही तिला. मना बोलता नाही जोरान बोल ना, जोरान. घसा बसले. चाई तुझ्या पप्पाला सांग. ए, भांजा घ्या. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. हे जरा इथून बाजू वाटा, थोडा थोडा बाजू. मोरया मोरया. झूम करू नको, झूम हा तिथं ठेव. ए बस रे. 2x ला ठेव, 2x ला ठेव, 2x ला. ए, उस्ताद मुकर. गाईस बघू शकता गणपती बाप्पा मस्त वेगळी रील बनवतो भाई. हा लवकर लवकर. आया आया क्लिक क्लिक. आले. चला तर यायच फायनली दोन्ही गणपती बुडून आलो आणि मस्त असे गणपती बुडून झालेले दोन्ही. थोडा उशीर झाला कारण की एक गणपती खूप लेट आला, मग त्याचा मी लाईव्ह केला आरतीचा आणि फक्त विसर्जनाचा थोडासा भाग तिथपासून केलेला आहे. तर चला बघूया आता काय घरी जेवायला. त्याला आंघोळ करतो ना मग जेवायला जातो, कारण की त्या बाजूनी पण गेट लावले आणि या बाजूने पण गेट लावले. या तुमचा भाई इथं बसलेला आहे मस्तपैकी. आजचा तुम्हाला साखर चौथीचा गणपती विसर्जन कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.